नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, मला एक प्रश्न विचारलेला आहे आणि तो प्रश्न केला आहे श्री तानाजी शिवाजी फडतरे. हं? हे पुण्याला असतात. काहीतरी नोकरी करतात भारती विद्यापीठामध्ये. त्यांनी बऱ्याच वेळेस असे वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो असं नाही. पण बऱ्याच वेळेस देण्याचा प्रयत्न करत असतो. तसा एक काल एक प्रश्न विचारला आहे. तो प्रश्न असा आहे, की महाराज म्हणले, "तुम्हाला एकट्याला कसं काय करमतं हो?" म्हणले. "तुम्ही एकटेच राहता. तुम्हाला बोर नाही का होत?" हं. तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, ऐका तुम्ही पण आणि तानाजी तुम्ही पण ऐका जरा. तुमची खूप दिवसापासून उत्सुकता होती, की मी काय करतो? बरेच विचारतात तुम्ही. तर ऐका तुम्हाला आज सांगतोय मी काही गोष्टी. तर मला लहानपणापासून एकटं राहण्याची सवय. लहान होतो त्यावेळेस बी. एकतर एकटाच देवळामध्ये राहणार, देवळामध्ये बसणार. मारुतीचं मंदिर घरा शेजारी असल्यानं तिथं एकट्यानंच बसायचं. एकट्यानंच खेळणं. म्हणजे कल्पना मला सुचायच्या हो. मी इतर मुलापेक्षा थोडासा वेगळाच होतो आणि अजून मी वेगळाच आहे. म्हणजे जे मुलं समूहाने खेळतात काही तसं माझं नव्हतं. माझ्या मनामध्ये एक वेगळंच काहीतरी चालायचं, वेगळंच काहीतरी करण्याचं असायचं. टेक्निकलच्या बाजू असेल, काही चित्रकला, अगर एकटं मी असलो तरी मोठमोठ्याने ओरडायचे. पक्ष्यांचे आवाज काढ, अगर ती कावळा कसा ओरडतो. म्हणजे काही नकला करणं, काहीतरी म्हणजे लोकांना आकर्षित करायचं काहीतरी वेगळं करून. हे एक माझी खोड म्हणा, सवय म्हणा, हे लहानपणापासून आणि एकटं राहायची मला सवय पहिल्यापासूनच आहे. आता प्रश्न तुम्हाला वाटतं आता मी मोठा आहे, मग तुम्हाला कसं काय एकट्याला करमतं? तर त्याचं असं कारण आहे, की मी स्वतःला अशी सवय लावलेली, समजा लहानपणचं तर जाऊ द्या, पण त्यानंतर मी मोठा झाल्यानंतर बी काय होतं, अ, जसं मला कळायला लागलं, माझं शिक्षण वगैरे काही गोष्टी झाल्या, तर मी काय होतं मला लहानपणापासून म्हणजे माझं वय जवळ-जवळ माझ्या माहितीवर 12-13 वर्षाचं असेल, त्यावेळेस मी अ, कविता लिहीत असे आणि सुचायच्या ते मला कविता. चलत-चलत सुचत असं. खूप कविता लिहिल्या मी. खूप काही चलत-चलत आणि मला सुचलं, की मग मला समूह आवडत नव्हता. माणसात बोलायला आहे. कारण माझी मला लिखापढी करावी लागायची. काही काही कुठे मी लिहीत बसायचं. चित्र तरी काढ, काहीतरी म्हणजे स्वतःला स्वतःमध्ये गुंतवून घ्यायचं. हं. मला समूहाचा त्रास होत असे थोडक्यात. हे समूह वगैरे असेल. तर त्यानंतर मग आणि त्यातल्या त्यात देव-देवाचा नाद पण होता. हं. मग हे देव कसा असेल? देव आपल्याला भेटला तर काय होईल? अशा काही कल्पना एक येत असत आणि बऱ्याच वेळेस एक कविता अथवा गोष्टी वगैरे ह्याचं वाचन पण असायचं माझं. कारण मी बऱ्याच वेळेस त्या काळात म्हणजे कथा, कादंबऱ्या मी बऱ्याच जणांचं चांगल्या-चांगल्या साहित्यिक लोकं होते, जे जे का जुन्या काळात ना. फडके होते, प्र. के. अत्रे, म्हणजे चांगले मी असं चांगले गाजलेले लेखकाचं कुणाला सोडलं साने गुरुजीचे होते. असे बरेच म्हणजे आता काय सांगता येत नाहीत. पु. ल. देशपांडेचे असे बऱ्याच जणांची पुस्तकं वगैरे वाचन, पुन्हा धार्मिक ग्रंथ वाचणे. हं. मला वाचनाची खूप आवड होती. खूप. त्याच्यामुळं माझा वेळ कसा जायचा हे मला कळतच नसे. हं. आणि ते सवय अशी असल्यामुळे अगर विचार करायचं म्हणजे एखाद्या गोष्टीवर हे एकट्यानं बसूनच करायचं ना, समूहामध्ये करता येत नसे ना विचार. त्याच्यामुळे सवय लागली मला एकटेपणाची. हं. त्यात असं अवघड काही नाही आणि एक पुन्हा जसं माझं वय वाढलं अथवा वाचन वगैरे वाढल्यामुळं एक विचारामध्ये वेगळेपणा आला जरा. हं. की मी स्वतःला ठरवलं, की आपल्याला फालतू नाद लागू नये. हं. कुठलाही फालतू अगर वाईट व्यसन लागू नये कुठलं. यासाठी मी असं ठरवलं, की आपण स्वतःला गुंतवून घ्यायचं. जेणेकरून आपल्याला दुसरा फालतू गोष्टीचा विचार करायला वेळच भेटू नये आपल्याला. या पद्धतीने मी राहत गेलो. हं. आणि ती सवय राहिली. आता पुढे समजा जास्त धार्मिक ह्याच्यामध्ये आता हे देवधर्मामध्ये आल्यानंतर मग तर काही पुन्हा अडचणच नाही ना. आणि आजचं विचारता तुम्ही तर मी तुम्हाला सांगू का आजच्या घडीला अ, मला कंटाळा येतो. कशाचा? फोनवर बोलायचा. कारण एका प्रश्नाचं उत्तर शोधत-शोधत कंटाळा मग फोन बंद करावा लागतो आणि मला
एकट्याला राहावं वाटतं. कारण बऱ्याच वेळेस मी माझी पूजा सकाळची झाली, कुणाचं काही थोड्या वेळ घेतो असं काम आवरूच तर काही फोन, पुन्हा वाटल्यास फोनसुद्धा बंद करतो आणि मी एकटा शांत बसतो. अगर काहीतरी विचार करते, काहीतरी चालू असतं माझं. मला माणसं आलेली जमत नाहीत. कारण माझ्या डोक्यामध्ये विचार चालू असतात काहीतरी कुठल्यातरी गोष्टीवर आणि ती व्यत्यय होतो मला. म्हणून मला ती एकट्याची सवय हं, मला एकांत जास्त आवडतो. एकांत. हं. मग ते आता तर काय वरचेवर काय, आता ते मंत्र जप वगैरे करण्यात येतो. त्याच्यामुळे तसा वेळ कसा जातो, लोकांचे प्रश्न असतात, ते सोडवण्यात. आता समजा व्हिडिओ असतात, हे तुमच्यासाठी बनवतो असे बरेच कुठल्या ह्याच्यावर कुणाचे प्रश्न सोडवण्यात. म्हणजे वेळ कसा जातो हे म्हणजे मलाच कळत नाही. मला वेळ कमी पडतो. मला झोपसुद्धा खूप कमी आहे. म्हणजे झोप वाटतं, पण वेळच भेटत नाही. हं. झोपायला बरं वाटतं, पण वेळ भेटत नाही. पहाटे उठावं लागतं. संध्याकाळी 11-12 वाजतात. हं. भेटते कुठं झोप. मग कुठेतरी जाण्यात येतं, काहीतरी होतं. असं म्हणजे बोर होण्यासारखं माझ्याकडे काही नाहीच. ज्यांना कामं नाहीत ना, जी कामं नाहीत, अगर कामं स्वतःला गुंतवून घेत नाही, त्यांना बोर वाटेल ना. मला बोर वाटण्याचं काही येतच नाही ना. एवढे माझ्याकडे पडलेले आहेत कामं. कोणते हेच तुमचेच कामं हो. हं. कधी वेळ भेटला, काही वाटलं आता काय दिसण्याचा थोडा प्रॉब्लेम येतो. कुठं कुणाची पत्रिका असते, कुठल्यावर काही गोष्टीचा अभ्यास असतो, काही करायच्या गोष्टीचा. हं. ह्याच्यात वेळ जातो माझा. मला वेळ कमी पडतो. त्याच्यामुळं बोर होण्याचा संबंधच येत नाही मला. हं. तुम्ही म्हणतात ना बोर का होत नाही तुम्हाला? तर होतच नाहीच. कारण वेळ कमी ना मला. हं. ज्यांना वेळ भरपूर असतो, कामं काही सुचत नाहीत, कुठं काही लक्ष नाही, अगर कुठला छंद नाही, त्यांना बोर होऊ शकतं. मला अनेक छंद आहेत, पण मला ती छंद पूर्ण करायला सुद्धा वेळ नाही. मला गाण्याचा नाद आहे, कविता लेखन करण्याचा नाद आहे. आता करत नाही, पण वेळच भेटत नाही ना. कथा लिहिण्याचं, गोष्टी लिहिण्याचा, हं, बऱ्याच गोष्टी मला आवडतात करायला. मग तुम्ही जर लोकं बोर होत असाल, तर तुम्हाला हे माझ्यापासून काही गोष्टी शिकायला, की आपण स्वतःला एवढं गुंतवा, की आपल्याला इतर फालतू गोष्टी डोक्यात येण्यापुरतं आपल्याला वेळच पुरला नाही पाहिजे. हं. आपल्यात एखादा छंद, कुणाला गाण्याची आवड असतं, कुणाला चित्रकलेचं काय. आता मला सगळ्याच गोष्टी जमतात. थोडं सगळ्याच गोष्टीचा छंद आहे मला. हं. काहीही करतो, काही. त्याच्यामुळं वेळ माझा कसा जातो हे मला कळतच नाही. हं. उलटा वेळ कमी पडतो. त्याच्यामुळं बोर होण्याचा संबंध येत नाही. मग मला वाटतं तुम्ही जर निराश होत असताल, हं, तुम्ही नोकरी करताय आणि तुम्ही समजा नोकरीचं तुमची ड्युटी झाली की पुन्हा काय उदास होत असाल, तर तुम्ही एखादा छंद बाळगा. कशाचा बी तुम्हाला जी आवडती ती गोष्ट करा. फिरण्याचा छंद असेल, कुठं पर्यटन स्थळं जायचं असेल, कुठं असं गोष्ट काहीतरी करा. लिखाण करायचं वाटलं तर काही सुचलं, असं लेखकच असावं असं काही नसतं. हं. काय जे मनात आलेला विचार लिहून काढणं. हं. लिहून काढायचं. रोज रेषी राहा. रोजचे रोज आपण काय केलं दिवसभरात, हे छंद येतं. हं. त्याच्यामुळं आपलं मनन होतं आणि आपली स्मरणशक्ती वाढते. आपण जर दिवसभरात सकाळपासून उठल्यापासून काय-काय केलं, हे जर लिहीत गेलात ना, तर आपली स्मरणशक्ती वाढते. हं. आणि बऱ्याच गोष्टी लक्षात राहतात आपल्या. हा एक छंद आहे लेखन. अहो, पुढची कविता लिहा. काहीही लिहा हो. त्याला म, क ला, क काहीतरी जोडा. हं. पण करत राहा. सतत सक्रिय राहा. आपला मेंदू काही ना काही कामामध्ये गुंतवा. म्हणजे मेंदूमध्ये नकारात्मक विचार येत नाहीत. हं. येतच नाहीत. मला तुम्ही विचारलंय, तुम्ही एकटे कसं काय तुम्हाला एकट्याला राहावं वाटतं? तर एकट्याला मला माणसंच आवडत नाहीत. तुम्ही म्हणाल कसं काय? हो, हो. काय म्हणजे मला माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये गुरफटून जायची सवय लागलेली. पूर्वी मी रात्र-रात्र जागत असं. मला ते रेडिओचा नाद होता. मग ती मेकॅनिकलपणा काही बी कुटाणे करायचे. ह्याचं वायर त्याला जोड काही. त्याच्यात वेळ जायचा. काहीही करत म्हणजे असं नाही की रिकामं बसलोच नाही. हं. रिकामं बसूच वाटत नाही मला.
सगळी वळवळ, वळवळ, वळवळ करू वाटते काही ना काही करत राहावं वाटतंय. आता आता माझे हे समजा धार्मिक ह्याच्यामध्ये असल्यामुळे तर मला आता हे तुमचे प्रश्न सोडवता नाकी नऊ येतात. फोनवर सुद्धा बोलावं वाटत नाही. एवढे फोन असतात. हं. एखाद्याचा मेसेज असतात. उलटे मी जेवढे वाचायचं तेवढं, जेवढे घ्यायचं तेवढंच घेतो. मला कंटाळा येतो. हां? आणि बोर होण्याचा संबंध कुठे आहे? मला वाटतं पण कधीतरी शांत बसावं, कुठं माणसात नसून. पण ते काय तर माणसात नसूनही वाटतं, पण माणसंच येतात ना. मी मोप टाळायला बघतो, की माणसं माझ्याकडे सध्या येऊ नये, मी शांत बसावं मग. पण नाही, आपलं जे काम आहे माझं, ते माणसातलंच काम आहे ना. त्याच्यामुळे माणसं येतातच माझ्याकडे. नाही म्हटलं तर येतातच काही ना काही, काही ना काही. अहो, मला कधी-कधी स्वतःला खायचं काही चहा सुद्धा करायला वेळ भेटत नाही माझा स्वतःचा. हं. म्हणजे आता तर काय चहा सोडलाय मी. म्हणजे कधीतरी केव्हातरी करतो, पण सहसा बंदच केला. मध्ये-मध्ये खूप घेत होतो मागं. आता या महिना 15 दिवसात बंद केला. एका ताईनं सांगितलं, की "चहा पीत जाऊ नका." बरं झालं मला कुणीतरी सांगितलंय मला. चहा पिऊन मला तर काही कळेना गेलं चहा किती प्यावा ते. हं. ऐकलं. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला जर बोर होत असेल ना, तर तुम्ही कुठलातरी छंद बाळगा. चांगली गाणी ऐका, मोबाईल आहेत. मोबाईलवर आता खूप सुईत, मस्त शांत, मस्त भक्तिसंगीत ऐका. अगर भक्तिसंगीत नाही, इतर संगीत बरेच आहेत वेगवेगळे. हं. रील्स-फिल्स बघत बसू नका ते चाळे करीत, असे करीत. तसल्या बघ त्याच्यात नाही घालवायचा वेळ. हे चांगलं काहीतरी ऐका, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीतून ज्ञान बी भेटलं पाहिजे, मन प्रसन्न झालं पाहिजे. रील्स बघितल्यानं काय होतं, हे जे आहेत ना टाईमपासच्या रील, त्यांना ते आपल्याला मन विचलित होतं. हं. त्याच्यापेक्षा ऐकायला शिका, गाणी ऐका, चांगले संगीत ऐका. खूप बरं वाटतं. नाही जमलं तर मनाला समाधान वाटण्यासाठी मंत्रजप असतो. जप करायचा, देवाचा जप करायचा, देवाचं स्मरण करा. हं. तुमचा दिवस कसा जाईल हे तुम्हाला कळणार बी नाही आणि एकटेपणा तुम्हाला वाटणार नाही. बरेच लोक मला विचारतात की असं बोर होतंय, मी एकटेपणा कसं तरी अ, जरा मन लागत नाही वगैरे. हे माझं मन लागण्याचा तर संबंधच येत नाही. मन लागण्याचा संबंधच येत नाही मला. कारण मन लागायसारखे तुम्ही काय असं गुंतवा स्वतःला, की तुम्हाला इतर बोर व्हायसारख्या गोष्टीत वेळच भेटता कामा नये. आपोआप मन लागतं. हं. बरेच लोकं आहेत, की करमत नाही, मन लागत नाही, उदास वाटतं. त्याच्यामुळे मानसिक तणावामध्ये जातात लोकं. कारण आपलं रिकामं डोकं असलं ना, तर एक नकारात्मक विचार, कसलेही घाण विचार येऊ शकतात. त्याच्यामुळे डोकं रिकामं कधी ठेवायचं नाही. अजिबात नाही. डोक्यामध्ये चांगले सुपीक विचार घाला, म्हणजे तुम्हाला बोर वाटणार नाही. हं, समजलं? अजून काही प्रश्न असेल तर सांगा. सांगतो त्याचं उत्तर. ओम नमः शिवाय.